तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार स्वप्ने सुभाष पर आपल्या सर्वांचं स्वागत होतं त्याच चॅनलवरती. मित्र ज्याचं नाव फक्त भटकन. तर मित्रो, आजगणी या ठिकाणी भव्य दिव्य अशी मोठी एक स्पर्धा भरवण्यात आली आणि या स्पर्धेसाठी एक मित्र जबरदस्त वेगाचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं तो आज नंदी या ठिकाणी आला आहे. तर त्या नंदीचा इतिहास आणि प्रत्येक मैदानात जाऊन गुलालाचा मानकरी बनतो आहे. तर त्या नंदीचा इतिहास पाहूया. तर वळूया व्हिडिओकडे. तर मित्रो, आजगणी केसरी या ठिकाणी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत संपन्न होते आणि या ठिकाणी एक जबरदस्त कुठून आले हा बैल? डोकरवलीमधून मित्र एक बैल आलेला आता आपल्याला पाहायला मिळतो. बैलाची काय खासियत आहे आणि बैलाचा जीवन प्रवास कसा आहे आणि मालकांचा जीवन प्रवास कसा आहे? दादा, सर्वप्रथम नाव सांगा ना तुमचं. माझं दत्ता अनंत गंगावणे. गाव डोकरवली, तालुका चिपळूण. ओके. केव्हा निघाला होतात? आम्ही सकाळी 8 वाजता निघालो घरून. ओके, 8 वाजता निघाला. प्रवास कसा झाला सर? प्रवास चांगला झाला आहे, आपल्या जवळच आहे इथे. अच्छा, चांगला. ओके. मला सांगा, आज आपण काय आणलं, कोणत्या बैलाचं नाव काय? पप्प्या. 72-76. बैलाचं काय खासियत काय? बैलाचं इथे ह्या परवाच्या मैदानात 3 नंबर केला ना बैला. ओके. आज कोण आहे, पायरा कोण आहे? ते उमण्यांचा 100. ओके. काय खासियत काय बैलाची? खासियत म्हणजे खालनं बैल जोरात सुटा, आता खालनं पण सुटायला लागला, पुढे पण बैल चांगला सुटायला. ओके. पब्लिक किती असलं तरी बैल जोरात पडतो. आपण पप्प्याला किती वर्ष पोहोचतोय? आपल्याकडे किती वर्ष आहे? आपल्याकडे 4 ते 5 वर्ष झाली. ओके. काय दिलं ना पप्प्याने तुम्हाला, सांगाल काय? पण भरपूर नाव दिलं ना आपल्या. ओके. मला सांगा, पप्प्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात? पप्प्या तुमच्यासाठी काय आहे? पप्प्या आपला जीव आहे. ओके. बाकी काय नाही. पप्प्याकडून तुमच्या अजून अपेक्षा काय आहेत सांगा? अपेक्षा काय नाही राहिल्या, हे एवढं मैदान मारू दे फक्त, बस. बाकी काय अपेक्षा नाही. ओके. याच्या पुढचं पण मला वाटतं 26 जानेवारी की 26 फेब्रुवारीला परत 2 लाखाचं मैदान याच ठिकाणी संपन्न होणार आहे ना? त्या दिवशी पण आणणार का नाही पप्प्याला? पप्प्या असणार, प्रत्येक मैदानात पप्पे दिसणार तुम्हाला. ओके. पप्प्याचं वय किती आता? वय किती असं रे आपलं? 4 वर्ष. 14 दाताला. 4 वर्ष. 6-7 वर्षाचा आहे आणि आज पप्प्या आजगणी या ठिकाणी शर्यत खेळण्यासाठी आला आहे. पप्प्यानं अजूनपर्यंत किती मैदानं मारलेत सांगाल का? पप्प्यानं जवळजवळ 6-7 मैदानं केला. ओके. काय वेगळं पण काय होतं त्यावेळी त्या शर्यतींमध्ये? वेगळं पण काय नाही, आपल्याबरोबर प्रत्येक पायरा वेगळा होता. अच्छा. त्यावेळेस पप्प्या सगळ्या बैलांना वाढीव लागलेला आतापर्यंत. अच्छा. आता पब्लिक असो काय असो, पब्लिककडनं पण जोरात पळतो. अच्छा. काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यानं कसली अपेक्षाच नाही. म्हणजे मला विचारायचं आहे, आपल्या दावणीला फक्त पप्प्या एकटाच आहे की अजून त्याच्या जोडीला कोण आहे? आता एकच आहे. अच्छा. घरामध्ये पण एक मोठा झाला, त्याच्या अगोदर पण बैल भरपूर झाले. अच्छा. म्हणजे कायम पैऱ्या घेऊन खेळता तुम्ही? पैऱ्याबद्दल मला सांगा ना, की पैऱ्यांच्यात काय फरक असतो आणि आपल्या स्वतःच्या जोडीमध्ये काय फरक असतो? थोडं बैल कसं असतं, एका दावणीचे बैल जास्त पळत नाही. अच्छा. एका ठिकाणी असतात, एखादा मेळ असतो त्यांचा, जेव्हा जास्त बैल पळत नाही. बरोबर. आणि बाहेरचा बैल असला की बैल पळायला बघतो, चुरशीत पळतो बैल. अच्छा. मग पायऱ्यामधील काय फरक असतो? म्हणजे आपण ज्यावेळी बैल ठरवतो, पायरा म्हणतात की वायदी म्हणता येईल किंवा काय? वायदी बिदी आपल्या इथं कोण घेत नाही, आपले सगळे मित्र परिवार त्यांचंच बैल आपण जोडतो. अच्छा. आणि चालत नाही. बक्षिसामध्ये आपण कसं काय करतो थोडक्यात सांगा? नंबर बसला की ते काय डिवायडेशन. ओके. मला सांगा ना, की पप्प्याला आपण ज्यावेळी मैदानामध्ये येतो, कोणतेही असेल मैदान, आजगणी असो किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणा, संगमेश्वर तालुक्यात म्हणा किंवा इकडे खेड तालुक्यामध्ये म्हणा, तर मैदानाचा नॉर्मली खर्च किती येतो थोडक्यात सांगाल काय? बघायला गेलं तर 8-9 ते 10च्या वरती खर्च असतो. ओके. एवढा खर्च करून सुद्धा आपण बैल मैदानात आणतो, त्याचं काय म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, खर्च करताय म्हणजे काय वाटतं की नाही आपल्याला? अच्छा. तुम्ही आता या चालू पिढीला, बरोबर, आताच्या आपल्या याच्या चालू पिढीला काय सांगाल थोडक्यात? नाद चांगला आहे. ओके. सगळं कायमधंदा सांभाळून नाद करायला. अच्छा. मला सांगा, आपण जेव्हा शर्यत जिंकतोय त्यावेळी आनंद होतोच, बरोबर, कोणालाही आनंद होतो, पण ज्यावेळी आपण शर्यत हरतो का नाही त्यावेळी काय होतं सांगाल का? अर्जित आहे ना प्रत्येक मैदानात. बरोबर. अर्जित होणारच आहे. नाही, मला तुमच्याकडून जाणायचं आहे की आपण ज्यावेळी म्हणजे शर्यत, आपला मोठा बैल आपल्या दावणीला असल्यामुळं आपण म्हणजे आपल्याला कन्फर्म माहीत असं की आपण आज फायनलपर्यंत पोहोचणार किंवा फायनल मारणार, बरोबर की नाही? मोठा प्राणी आहे तो, काय किती पळत त्याच्यावर सांगू शकत नाही ना आपण. बरोबर. म्हणजे प्रत्येक काही ठरवू की आज फायनल ह्याची गाडी मारायची जातो, बरोबर, त्याच्यावरती ना आपण पळणार थोडी. बरोबर त्याच्यावरती. बरोबर. पप्प्याचं वेगळे पण सांगा ना मला थोडक्यात, म्हणजे घरामध्ये त्याचं राहणीमान कसं आहे किंवा? घरामध्ये ही सगळी पोरं दिसतात ती सगळी त्याची फॅन बॉय आहे. अच्छा. सगळी पोरं सगळी त्याच्यासोबतच असतात. अच्छा. अजून काय काय मुलं आलेतच नाही. ओके. त्याला धुणं बिणं सगळ्या बाजूनं तेच करणार आहे. ओके. आज पप्प्याचे ड्रायव्हर कोण आहेत? ते आपले रामू उमनेच आहेत. रामू उमने. रामू उमनेबद्दल तुम्ही काय सांगाल? रामू उमने जर का जाकीच नाही इथं आपल्या ह्याच्यात. ओके. त्यावर का गाडी पळवत नाही कोण. रामू उमने तुमचा कोण लागतो थोडक्यात? रामू उमने आपला मित्रच आहे. अच्छा, मित्र आहेत, बरोबर. पप्प्या फक्त छकड्याला पळतो की अजून दुसऱ्या? छकड्या चिखलाला वगैरे आपण पळवत नाही.
ओके. टोटल किती गुलाल झालेत अजूनपर्यंत ओव्हरऑल? 7-8 गुलाल केला. म्हणजे आपल्याकडे किती वर्ष? 4 वर्षापासूनचे विचारतो. 4 वर्षामध्ये 7-8 गुलाल झालेत मित्र. जबरदस्त असं पप्प्याचं एक वेगळे पण आहे पप्प्याकडं. म्हणजे जसं की आपण म्हणजे आता जसं विचारलं दावणीची खासियत काय आहे, तसं मैदानामध्ये आल्यावरती पप्प्याची खासियत काय आहे थोडक्यात? मैदानात आल्यावरती आता तो शांत असतो, पण उसका माणूस दिसला तो हां. जरा धावून जातो. अच्छा. आपल्या पोरांना काय करत नाही तो. ओके मैदानात शांत राहणार, गाडीला जोडल्यानंतर पण पळताना शांत राहणार खाली सुटीला. ओके. एकदा झेंडा पडला की तो सुटणार बरोबर. तळ कसा आहे? तेवढं चांगला आहे. आता पहिला कमी होता पण आता चांगला झाला. ओके. पुढे आल्यावर गाडी कोणाला गावत नाही त्याची. आणि स्वभावाला कसा आहे पप्प्या? स्वभाव पण चांगला आहे त्याचा, ओके. काय त्याला हेच नाही. तर मित्र अशा प्रकारे आपण थोडक्यात पप्प्याचा जीवन प्रवास जाणून घेतला. तर दादा तुमच्या वाटचालीसाठी आणि पप्प्याच्या पुढील आयुष्यासाठी आणि आपल्या संपूर्ण बैलगाडी क्षेत्रासाठी माझ्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा.